नाटक प्रोडक्शन सबस्क्राइब करा, लाईक करा, ज्या ज्या व्हिडिओ तुम्हाला येते ते शेअर करा. एक गोष्ट मेन आहे की दादा 2 दिवसापूर्वी डायरेक्टली आल्यात नाटकाची रिहर्सल करण्यासाठी. आणि आमचा JR सर होता ग्रँड सर, आणि त्या दिवशी तिच्या मामाचं निधन झालं. तुम्हाला वाटलं घालायचं. पूर्ण नाटक प्रोडक्शन टीमचा आभार मानतो आणि स्पेशली गणेश माली सर यांचं देखील खूप आभार मानतो. तर नमस्ते मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपला तुम्हाला थोडासा अंदाज आलाच असेल पहिल्या व्हिडिओच्या छोटे छोटे जे आपण स्लॉट टाकले त्याच्यावरून की आज आपला नाटक असणार आहे. आपली सगळी चौफेर म्हणजे आपली नटखट प्रोडक्शन जो आहे तो सगळा आता अगोदर त्यांच्या चौफेरची जी वेबसिरीज आहे त्याची सगळी जाहिरातबाजी जी करायची आहे ती पहिला होणार आहे, त्याच्यानंतर आपला नाटक चालू होणार आहे. तर आत्ता बघूया सगळी मजा मस्ती. तर आपले मंडणगडचे जे कोणी आपली पब्लिक असेल तर नक्कीच आवर्जून या आपला अफलातून नाटक बघायला, कारण नाटक एवढा विनोद आहे की तुम्ही हसून नमून जाल, त्यासाठी नक्कीच पाहिलं आहे. चला आता पोहोचल्यावर नायगाव स्टेशनला तुम्ही बाई जोडीला आज नाटक बघा. आपले संडेला पण गर्दी बघा कवडी गावात आहेच. तर भाई लोक आम्ही पोहोचलेलो आता चर्नी रोड, इथे आपल्या बाजूलाच आपला थिएटर आहे. तर तिथे आता पोहोचल्यानंतर तुम्हाला थिएटरची व्हिडिओ पहिला दाखवतो. आमची मुंबई क्या बात आहे. काय पण बोल, मुंबईला आल्यानंतर एक वेगळीच फिलिंग असते नाही का यार. तोपर्यंत मस्त छास पिऊन घेऊ. थिएटरच्या बाजूला छासवाला आहे आपला बाई, असं मस्त बनवला बाईने. टाकून दाखव जरा ना, टाकतं बाई. अरे खतम. अरे यार लास्ट आहे ना. हा बघा आपला साहित्य संघ थिएटर. तर जायचं आपल्याला आतमध्ये. नाटक टीमला विनंती करतो की त्याने पटकन रंगमंचावर या. नमस्कार. आजचा हा चौफेर कलाकार सन्मान सोहळा ज्या वेब सिरीजची गेल्या कित्येक महिन्यांपासून मंडणगड तालुकाच नव्हे, रत्नागिरी जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला ऐकायला पाहायला मिळते, त्या चौफेर वेब सिरीजचं सगळे कलाकार, तंत्रज्ञ आणि सहकलाकार इथे उपस्थित आहेत. मी सर्व टीमचं, नटखट प्रोडक्शनचं आणि उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचं आभार मानतो. पण अख्खा चौफेर पडद्यामागचे कलाकार खूप मोठे असतात. पडद्याकडचे कलाकार कोणाच्या पुढे येत आहे. श्रेष्ठ प्रेस जेवढं माझं 100% योगदान आहे त्याच्यापेक्षा 200% योगदान या दोघांचं आहे, अभिषेक पाडेकरांचं आहे. आणि त्यांची क्रिएटिव्ह आता तुम्हाला याच्याकडे काही दिवसांपूर्वी लोगो जो रिलीज झाला होता त्या लोगोला कंटिन्यू 20 ते 25 दिवसाचं वर्क करून त्यांनी तो तुमच्या समोर आणलाय. आणि चौफेर तुम्ही नाटक प्रोडक्शन सबस्क्राइब करा, लाईक करा, ज्या ज्या व्हिडिओ तुम्हाला येते ते शेअर करा आणि आम्हाला असंच प्रेम देत राहा. एवढं बोलून मी थांबतो. भूमिका करते तिचा सन्मान या ठिकाणी होतोय. श्वेता गणवे प्रियाची भूमिका करते, कारण ही तयारी आता सुरू व्हायची. प्राण आहे भविष्य मंडळगडचं. आता थोडा वेळ जो नाट्यप्रयोग होणार आहे त्या नाट्यप्रयोगातला ही कलाकार आहे. कालचा शुभम आणि चौफ्याच्या नंतरचा शुभम कॉलेजला का हवा आहे का? ओके, सांग जरा प्रेक्षकांना काय वाटतंय तुला. धन्यवाद सर. मी पूर्ण नाटक प्रोडक्शन टीमचा आभार मानतो आणि स्पेशली गणेश माली सर यांचं देखील खूप आभार मानतो, कारण त्यांनी माझ्यातला कलाकार ओळखला आणि त्यांनी मला इथपर्यंत घेऊन आले, त्याबद्दल मी सरांचं खूप खूप आभार मानतो. आणि हा माझा अफलातून नाटकाचा पहिलाच प्रयोग आणि माझ्या जीवनातला पहिलाच प्रयोग आहे, तर तुम्हाला आवडेल याची मी खात्री देतो. धन्यवाद सर. एक अतिशय उत्कृष्ट अभिनेत्री मॅडम, खेडेगावातली मुलगी आहे आणि तुम्हाला विनंती करतो. ओके, साधना सुतार कौतुक अफलातून नाटकामध्ये सुद्धा ती दिसणार आहे. कालची साधना, कॉलेजला गेल्यानंतर आजची साधना, कारण कॉलेजने खूप सपोर्ट केला तिचा.
काल ती पेपर देऊन आले रात्री, कालचा तिचा पेपर होता. कालच्या रात्री ती बसली, आज सकाळी आली. आता आजचा प्रयोग करणार आणि उद्या परत पेपरला जाणार. किती ताळेवरची कसरत आहे. परंतु मला या क्षेत्रात मी तिच्या आई वडिलांचा खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी तिला संधी दिली आणि पाठबळ देतात. 2 मिनिटं तुझे. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि नटखट्टी आणि गणेश माळी सरांना खूप खूप धन्यवाद. आता जे सरांनी सांगितलं होतं पेपर देते, योगा करते, ही सगळी धावपळ आहे माझी, पण हे सगळं करण्याला मला प्रोत्साहित करणारे फक्त गणेश माळी सर आणि माझे पालक, त्यासोबत माझी मोठी बहीण, माझा लहान भाऊ, हे सगळेच मला ह्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. आणि तुम्ही सगळ्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवताय तो 100% पूर्ण करणार ह्याची खात्री देते आणि थँक्यू. परवा दिवशी साधना मुंबईमध्ये होती आणि आमचा JR सर होता, ग्रँड सर, आणि त्या दिवशी तिच्या मामाचं निधन झालं. एवढ्या खूप कठीण परिस्थितीमध्ये ती रेसल आम्ही हँडल केली आणि त्या मुलीने तो परफॉर्मन्स दिला. ती डगमगली नाही आणि ती त्याच रात्री गावी गेली, तिने एक्झाम दिली आणि त्याच दिवशी त्याच रात्री ती परत आज मुंबईला आले. तिच्यासाठी खरंच जोरदार टाळ्या. डिरेक्टर गणेश माळी आहे, पण असिस्टंट डिरेक्टर म्हणून अनुमा सर काम करते. त्यानंतर आकांक्षा तांबडे, मी या ठिकाणी काप साहेब आपणास विनंती करतो. सोफेचं पहिलं टीजर मी कोणाची लायकी पाहत नाही. कोणाला मातीत घालायचं असेल तर सहज गाळतो. समजलं का रे हळव्या? तीन माकडे इथं बसले आणि हा कुठे काय भेट करतो. मारू मारू मारू. अच्छा, मारली कुठला नक्की. चला, हे बघा आमचे दबंग दादा, खास पनवेलवरून आले. यांची एक गोष्ट मेन आहे की दादा 2 दिवसापूर्वी डायरेक्टली आल्यात नाटकाची रिहर्सल करण्यासाठी. हां, काय होणार नाही, चांगलंच होणार आहे, पण बाकी दादा मानलं पाहिजे तुम्हाला. 2 दिवसात कव्हर केलं दादांनी, खतरनाक. आता ते पहिल्या प्रयोगाला कळेल. नाही, होईल होईल, चांगलं होणार आहे. हे दादांचे 2 हवालदार, जे यांचा सेटअप चालू आहे सगळं दादा, त्याला राहू दे, असू दे, काय हरकत नाही. हां, अजून यांना बघितलं आहे आपण, हे 2 जुडवा भाई, म्हणजे हे सगळे एडिटिंग वगैरे सगळे VFX वगैरे भाई लोक खतरनाक करतात. त्यांचे VFX लवकरच बघायला भेटतील तुम्हाला. बाकी आपला एक दादा बघ. अरे बाई, मग भाई काय आता काय फिलिंग काय झालं आता? थोडी नर्वसनेस की प्रयोग व्यवस्थित झाला पाहिजे, कारण खूप सगळ्या कलाकारांनी खूप मेहनत घेतली आहे. तर बघूया, खूप ऑफ द बेस्ट. नर्वसनेस सगळ्यांनाच असतो. शेवटी परफॉर्म करायचं आहे तर स्टेजवरती जाण्याची जी भीती असते ती असायलाच पाहिजे मनात, कारण जोपर्यंत भीती नाही तोपर्यंत ती मजा वाटत नाही. आणि जर स्टेजवरती गेल्यानंतर जो काय होतं, ती भीती बाहेर तर निघतेच, ती नंतरची गोष्ट आहे. पण स्टेजवरती गेल्यानंतर जो आनंद असतो तो तुम्हाला सध्या बघायला भेटणार आहे. पण तो नेक्स्ट आपला जो प्रयोग असणार आहे 12 तारखेला, त्या प्रयोगाला नक्कीच आहे, तुम्हाला मजा तर येणारच आहे. सगळ्यांनीच केलं तर मी पण केलं, चांगली गोष्ट आहे ना. कारण हे थिएटरवरती हे नाही घेऊन जाऊ शकत, म्हणून एक नॉर्मली शर्ट, जो प्लेन शर्ट असतो त्या म्हणजे एक शूटसाठी तसं यूज करायला लागतं, म्हणून एक प्लेन शर्ट घेऊन. मेकअप अरे all the best, 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 all the best.
हो बोला. तिकडे पोलीस आहेत का? बाई नाही, प्राणी संग्रहालय. एक डुक्कर आणि एक गाढव. तुम्हाला कोणता पाहिजे? डुक्कर आणि गाढव. बरं मग तुम्ही कोण बोलताय? मी गेंडा. हा? पानगेंडा. काय? रानगेंडा. अहो काय बोलताय? च्या माहिती कोण आहे मी? पानगेंडा. पानगेंडा का पानगेंडा? आता असं दिसतोय, नंतर कसं दिसणार आहे मला पण नाही माहिती. नवीन मेकअप आर्टिस्ट आहे मंडणगडवाडी. हॅलो. माझा गेटअप असा केलेला आहे. पप्पी घेताय? हो. तुम्हाला वाटलं घालायचं काय? बाराची नोंदी आहे. पाटील, निखिल नरेश, शुभम बिस्बिले, श्रावणी सुंदर शिल्पाईनकर, मयुरेश मडवी, प्रभंजन कुर्लेकर, दिनेश भोईर, प्रिया सर्वेकर, श्रेय सर्वेकर आणि मी स्वतः गणेश माळी. आणि आपल्या तालुक्यातले हे मोठे गर्वाची गोष्ट आहे. आपण लावू इच्छित असतात तर आम्हाला नक्की संपर्क करा. या नाटकाचे अनेक प्रयोग महाराष्ट्रभर व्हावेत अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. आपल्याला सगळ्या परीने जसं आम्हाला सहकार्य करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. अशी टीम नटखट प्रोडक्शनच्या वतीने आपल्याला सगळ्या तळपळीची विनंती. झालेला आहे प्रयोग आपला एकदम व्यवस्थित. आवाज पण असायला म्हणजे कसं वाटला? आपली टीम. आज आपल्या नाटकासाठी आले होते. एवढे लांबून आले. नाटक बघायला वर्षानंतर भेटलो. एक वर्ष नाटक बघायला आले, ती मोठी गोष्ट आहे. बघा हिने साधना बरोबर. साधना हिने माझा जो चॅनलचा मेकअप होता हिनेच केला आहे. थँक्यू सो मच. अजून आपल्याला परत आपण तिकडे तुमच्या इकडेच ना तिकडे सुद्धा करायचं आहे. आणि हां थँक्यू सो मच. हां आणि ही गौरी जी तुम्ही बघितली माझ्यासोबत होती गर्लफ्रेंड याच्या नाटकामध्ये आपल्या होती, तसे आपले हे भाऊ आहेत त्यांच्यासोबत. अच्छा हां बापरे कपडे पण यांनी दिले. ही एक आहे. हिचं हे तुझं नाव काय? ही हे आहे. हां ही भूमी आहे. ही आकांक्षा. हाँ फोटो ऐसे थोड़ी पाठवतो मी. हाँ बाय गाइस, तो हम जा रहे गांव फिर से. अरे मिलना है वापिस 25 को मिलना है. मिलेंगे. हाँ ही आमची लीड ॲक्ट्रेस. हाय आता बाय. आता भेटू 25 तारखेला. ए बाय बाय. अरे बाय 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 बाय. जसं आता सेटअप लागलेला होता सगळा फटाफट उचलून टाकला, कारण सगळं असं नंतर टाईम नाही भेटत कोणाला त्यासाठी. तर नक्कीच आपली व्हिडिओ तुम्हाला आवडली असेलच, तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका. आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.